सौमित्र, शनाया. माया, हे सगळं नक्की काय चाललंय? तुला नक्की काय म्हणायचंय? सांगते, सगळं सांगते. गुरु, त्या शनायाच्या बालबुद्धीबद्दल तुलाही माहितीये आणि मलाही माहितीये. म्हणजे साधा क्लार्क म्हणून काम करताना सुद्धा ना ती काम कमी आणि गोंधळ जास्त घालणार आहे. दॅट्स हाऊ शी इज. बट स्टील आज ती एका राधिका मसाले सारख्या मोठ्या कंपनीची सीईओ आहे. बट हेही तितकंच खरंय की तिला ही पोस्ट झेपणार नाहीच आहे. रादर तिला या पोस्ट मध्ये इंटरेस्ट सुद्धा नसेल. आय एम टेलिंग यू. बट येस, पैसा आणि पॉवर तिला डेफिनेटली हवी आहे. कारण ना तिचे असे पर्टिक्युलर विजन्स आहेत तिच्या लाईफस्टाईलच्या बाबतीत. तिला ते अचीव्ह करायचे असतात आणि एकदा का ते अचीव्ह झाले ना, मग आपल्यासाठी तिचा विषय संपला. गुरु, तू आणि राधिका जेव्हा नवरा बायको होतात तेव्हा शनाया तुझ्या लाईफ मध्ये होती का? कारण तुझ्याकडे नाव होतं, पैसा होता. तिला हवी असलेली लाईफस्टाईल तू अफोर्ड करू शकत होतास तिच्यासाठी, म्हणून ती तुझ्या लाईफ मध्ये होती. आणि तेव्हा ही राधिका आणि शनाया एकमेकींना ओळखत होत्या. बट त्यांच्यामध्ये मैत्री होती का कधी? नाही, अजिबात नाही. आय थॉट सो. आणि इनफॅक्ट तू सांगितल्याप्रमाणे मला हे माहितीये की त्या दोघी एकमेकींच्या कट्टर शत्रू होत्या. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. हो, म्हणजे त्या एकमेकींचा चेहरा सुद्धा बघायचा नाहीत. म्हणजे आताही आपल्याला तेच करायचं. म्हणजे त्या दोघींची मैत्री तोडून त्या दोघींना एकमेकींसमोर शत्रू म्हणून उभं करायचं. दॅट्स इट. पण हे कसं शक्य? शक्य आहे गुरु, सगळं शक्य. प्लीज ट्रस्ट मी. आपल्याला काही करून सौमित्र आणि शनायाचं अफेअर घडवून आणायचं आणि हे फक्त आणि फक्त तू घडवून आणणार आहे. मी? ऑफकोर्स, का नाही? आणि इनफॅक्ट तू जर असं केलंस ना, मगच मी मान्य करीन की तुझं फक्त आणि फक्त माझ्यावरच प्रेम. गेटिंग इट? एक 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 मिनिट माया, तुला कळतंय ना तू काय बोलतेयस? हा, म्हणजे माझ्याच बायकोचा अफेअर मी दुसऱ्या कोणाबरोबर तरी घडून आणायचं? तू काय बोलतेस, कळतंय ना तुला? बाहेर आलं पटकन. कुठे काय झालं? काय ओरडते का उगाच? मला अतरंगी रेडिओवाल्याने गिफ्ट पाठवलं दिवाळीचं. मग त्याच्यात ओरडण्यासारखं काय आहे? गिफ्टच तसं आहे. पण मला एक सांग, दिवाळीचं गिफ्ट आत्ता का पाठवताय? नावाप्रमाणेच आहे अतरंगी. ते महत्वाचं नाही आता, पण गिफ्ट काय ते खूप महत्वाचं आहे. कारण मला स्टे मिळाल्या रिसॉर्ट मध्ये 2 दिवसाचा फुकट. किती भारी. पण मी तुमच्या दोघांपैकी कोणाला तरी एकालाच नेऊ शकतो. नाही, असं करायची काही गरज नाहीये. कुणालाच न्यायचं नाहीये आमच्यापैकी. तुला कुणालाच न्यायचंय तुला? घेऊन जा ना त्याला. लग्नाची बोलणी वगैरे पण फिक्स करून टाका तुम्ही. हे बघ, ऐक. मला फोन आला तेव्हा मला वाटलं की तू कुणालचा आवाज आहे एवढंच झालंय. तू डायरेक्ट असं लग्न बिग्न लावू नको सांगतो. गाल बघू गाल बघू जमा झाले. तू जा श्रुतीला घेऊन. तुला श्रुतीचं नाव काढू नको. तुला असतेस ना, मान्य करायचं. तुला असतेस, कळलं ना? नका बोलू. नाही, ते मुद्दा पण तुझ्या समोर श्रुतीचं नाव काढते, आपल्याच भांडणं लावायला. भांडणं नको लावू. नाहीतर काय? काय संबंध? आले कुणाला आला वाटतं? कुणाला? जेनी काय झालं? आनंद भाऊजी कुठे आहेत? एकटीच आली आहेस का तू? बसले असतील कुठेतरी. म्हणजे खात बसले असतील. त्यांना काय काय खायचं असतं ना, फिरत असतील. बापरे, ती चिडली. तू बस जरा. बस 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 बर. काय झालं जेनी? मॅम, त्यांनी पाणी पी शांतपणे. आता शांतपणे सांग, काय झालं? आनंद सरांनी त्या बिंदू राणीला कॉल केला होता, ती रेडिओवाली. बिंदू राणी? काय फोन केला? तिला म्हणे की मला घरी काय माझ्या मनासारखं खायलाच मिळत नाही. त्यांना खायला मिळत नाही का? आणि म्हणे माझी वाईफ प्रेग्नेंट आहे, तिची काळजी कशी घेऊ मी? असं आपली बायको प्रेग्नेंट आहे, काळजी कशी घेऊ असं कोणी कोणाला फोन करून विचारतं का? हो ना, रेडिओवर. बायकोची काळजी कशी घ्यायची हे नवरे दुसऱ्यांना जाऊन विचारतात का? ह्यांना काही कळतं का? म्हणजे आपलं प्रायव्हेट काय मॅटर आहे ह्यांना काही समजत नाही. त्यांना तर कळतच नाही. आणि ती बिंदू राणी ती तर कहरच आहे. खरंच अक्कलच नाहीये तिला. नाहीच आहे. काही बोलते ती. तुला काय राग येतो? पण ती बिंदू राणी काय म्हणाली? काय म्हणाली? मॅम, मी त्यांची किती काळजी घेते, डाएटची घेते ना. काय खायचं काय नाही खायचं तर ती त्यांना काय म्हणते, तुम्हाला काय खायचं ते खा, आणि अजिबात मन मारायचं नाही स्वतःच, असं म्हणाली ती. ती
बिंदू राणी तशीच तिचा तो शो, पण मी तर ऐकणारच नाही आता तिचा शो. मी तर कधीच सोडलाय काय घाणेरड्याशिवाय कोण ऐकणार? तुला का राग येतो? आनंद भाऊजी म्हणजे एक मिनिट तुम्ही बसा. जेनी तू वेडी आहेस का? एवढ्या रात्री तू निघालीस हा एकटी तेही न सांगता? हो ना, असं काय केलं तू जेनी? हो समजा बाईला. हा नाही, मला आधी सांगा तुम्हाला कसं कळलं मी इथे आहे? बोलो भूत नु घर पिपळे. भूत? अरे असं म्हणायचं असतं तर मला माहिती होतं की एवढ्या रात्री तू कुठे येणार, तू इथेच येणार. जेनी तू प्रेग्नंट आहेस, असं रिक्षामध्ये प्रवास करायचा नसतो हे कळत नाहीये का तुला? हा मग घरातल्या गोष्टी बाहेरच्यांना सांगायचं नाही हे तुम्हाला कळत नाही का? तुझं काळजीपोटी नाही विचारलं मी. विचारायचं तर मला विचारा ना. तुला विचारायचं तुला एक मिनिट का भांडताय तुम्ही? नाही भांडताना तुमच्यातलं रोमांस पण सुरू होईल. मग काय बावलेट? मी जे काही बोलत होते ते कंटिन्यू करू का? काय 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 बोलत होता तुम्ही? हा तू सांगत होतीस ना पिकनिक बद्दल सांगत होती ती. ते दिवाळीचं गिफ्ट आता आलंय तिला अतरंगी रेडिओ कडून ना ते. हो आणि दोघं जण जाऊ शकतात असं होतं, पण मी काय विचार करते आपण सगळेच जण जाऊया ना 2 दिवसाची सुट्टी काढून. हा म्हणजे मला लक्षात येते की इथे प्रत्येकाला जरा काही क्षण स्वतःच्या मनासारखं वागायचं. हे अगदी बरोबर बोललीस. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनासारखं खाता येईल ना. यू ओनली वॉन्ट टू ईट. आता तुम्ही भांडू नका ना प्लीज. नाही पण ऐक मी काय म्हणते, आपण काही रूल्स ठेवूया. म्हणजे तिकडे गेल्यावर आपलं एकमेकांमध्ये काय नातं, एकमेकांशी आपली काय इमेज आहे इकडची, हे सगळं विसरायचं. मला विसरायचंच आहे. कुणीही कोणाला काहीही विचारणार नाही, प्रत्येकाने आपल्या मनासारखं वागायचं, जे हवं ते करायचं. चालेल? करेक्ट आहे, छान आयडिया, मला खूपच आवडली आहे. तसंही आता वीकेंड आहे, सुट्टी असणार आहे. तुम्ही तयार ना? मग ठीक आहे, मी पण तयार. श्रेयस आणि पानवलकर सरांना फोन करून कळवते. श्रेयस नको? हा श्रेयस नको का? पानवलकर सरांना कोणतरी पाहिजे ना सोबत इथे. अच्छा हा पण असं फक्त त्यांच्याबरोबर असं नाही, वीकेंड आहे ना, त्याच्या घरी बघण्याचा कार्यक्रम आहे, मुलगी येणार आहे लग्नासाठी, आई बाबांनी सांगितलंय. हा सो आता तो आपल्यावर पिकनिकला आला, मुलगी आली, मुलगाच घरी नाही, कसं वाटेल? हा ठीक आहे, मग आपणच जाऊया. हा बोक्या कुठे हरवलायस? काय आलं? हो जाऊया ना, जाऊया. ओके आय एम सॉरी माया. सॉरी म्हणजे तू मला जो काही टास्क करायला सांगतेस तो माझ्याच्यानं शक्य नाहीये, मला नाही ते जमणार. पण का जमणार नाही? तूच म्हणालास ना की शनायाच्या बाबतीत तुझ्या मनात काहीच फिलिंग्स नाहीयेत म्हणून. अगं हो, पण म्हणून काही मी तिचं दुसऱ्या एखाद्या व्यक्तीबरोबर, ते पण सौमित्र सारख्या व्यक्तीबरोबर अफेअर लावून द्यायचं म्हणजे नाही, हे नाही शक्य. याचा अर्थ तुझं माझ्यावर अजूनही प्रेम नाहीये. एक्सेप्ट इट प्लीज. अरे असं का बोलतेस तू? काय चुकीचं बोलतेय मी? माया असं नाहीये, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, खूप प्रेम. देन प्रूव्ह इट डॅम इट. हो मी दाखवतो, पण तू दुसरा काहीतरी टास्क दे ना मला. हा जो काही टास्क देतेस तो शक्य नाहीये माझ्याच्यानं. गॉड, तुला कसं समजव मी? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड गुरु. म्हणजे तू फक्त एक पाऊल जरी पुढे टाकलंस ना तर आपल्यासाठी सगळ्या गोष्टी खूप इझी होऊन जाणार आहेत. सगळं काही आपल्या मनासारखं घडणार आहे. प्लीज ट्रस्ट मी. हे बघ, तू मला आधीच सांगितलं होतंस की शनाया पैशांसाठी खूप स्वार्थी आहे आणि सौमित्र तिला हवी ती लाईफस्टाईल तिला देऊ शकतोय. अरे अमेरिकेत जाऊन छान सेटल होईल ती. सौमित्राकडे खूप पैसा आहे, आयुष्यभर काम न करता बसून खाऊ शकते ती. आणि असंही नाही की ते दोघं अनोळखी आहेत, त्यांची खूप छान फ्रेंडशिप आहे. सो आपल्याला फक्त एकच करायचं. तुला शनायाच्या डोक्यामध्ये हा फक्त किडा सोडायचा. दॅट्स इट. ट्रस्ट मी, तुला त्यापुढे काहीच करावं लागणार नाही. सगळं काही शनाया बरोबर करेल. दॅट्स हाऊ शी इज. आणि तिने मनावर घेतलं तर ती कुठल्याही पुरुषाला वश करू शकते, नाही का? तर मग सामी का नाही? माया ते सगळं ठीक आहे, पण काय गुरु? पण हे मला शक्य नाहीये. प्लीज. मला कळतंय सगळं. तुझं माझ्यावर प्रेम नाहीये गुरु. एक्सेप्ट का करत नाहीस? अरे नाही माया, तसं नाहीये. तू तसं मला नव्हतं. आता काहीच बोलू नकोस. मला नाही ऐकायचं तुझं. एवढं समजावून सांगते तरी ऐकत नाही.